मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत घरी येतो तर कला घरी दिसत नाही, म्हणून तो अंजूला विचारतो. तर अंजू ही काही उत्तर न देता आबा लगेच म्हणतात की कला ही माहेरी गेली. तेव्हा अद्वैत लगेच आबांना विचारतो की तिने तिकडे जाण्याचे कारण काय सांगितले. तेव्हा आबा म्हणतात की अरे तिने म्हणजे आणि कुठे जायचे आणि हे बघ, तुला जे काही सांगायचे असेल ते नीट बोल. अद्वैत, तू तर अजून कपडे सुद्धा बदलले नाही. पावसा पाण्याचे दिवस आहे, सर्दी होईल, तुला चेंज कर. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा चेंजेस करायचे मला, पण तिने इतक्या रात्री माहेरी जाण्याचे कारण काय सांगितले. आबा विचारतात की तिची खूप आठवण येते का. तर अद्वैत म्हणतो की आबा तसे नाही. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ, सर्व चौकशी करण्याऐवजी तूच तिकडे जा आणि तिला परत घेऊन ये. तेव्हा अद्वैत म्हणतो की कोण, मी. तर आबा म्हणतात की अरे येते तर तूच आहे एकटा, मग दुसऱ्या कोण जाईल, तूच जा आणि घेऊन ये. तेव्हा अद्वैत मनात विचार करतो की जर मी तिकडे गेलो असा अचानक, तर खरीच ही डिझाईन करते हे मी तिला रेड हँडेड पकडता येईल. आणि आबांना जर मी आत्ताच हो सांगितले तर आबा पुन्हा मला चिडवतील, म्हणून मुद्दाम तो आबांना म्हणतो की जाऊन द्या आबा, मी कशाला जाऊ तिकडे. आबा सुद्धा काही कमी नसतात, ते मुद्दाम अद्वैतला म्हणतात की राहून दे मग 4 दिवस तिला तिकडे. अद्वैत तर मनात खूप घाबरतो आणि बापरे 4 दिवस. आबा विचारतात की काय रे काय झाले. तर अद्वैत म्हणतो की नाही आबा ठीक आहे, तुम्ही म्हणतात तर लगेच जातो मी. आणि लगेच अद्वैत निघून जातो. तर आबांना खूप हसू येते. त्यानंतर इकडे खऱ्यांच्या घरी संगीता ही कलाला काहीतरी खाण्यासाठी करते आणि कलाला ते खाऊन खरंच खूप बरे वाटते आणि ती आईला थँक्यू बोलते, कारण इतक्या दिवसातून तुझ्या हातचे काहीतरी खाल्ले. तर संगीता म्हणते की अगं थँक्यू कसले, त्यात आईच ना, मग त्या कशाला खाऊन घे. काजल आणि दिनकर सुद्धा कला आल्यामुळे खूप खुश असतात. संगीता कलाला म्हणते की अगं संपले तर मी तुला अजून घेऊन येते. तेव्हा काजल लगेच म्हणते की खा बाई खा, संपले तर मी तुझ्यासाठी अजून घेऊन येते. तायडे तू बघते ना आल्यापासून, आणि तुझ्यासाठी स्पेशल असा शिरा बनवला, नाहीतर आम्ही दररोज खातो पिठले आणि भात. आणि तायडे तुला माहिती आहे का, ही आई मला जबरदस्तीने पालेभाज्या सुद्धा खाण्यासाठी लावते. कला म्हणते की हो ना, मग तू गुंड्या आहेस ना, आणि गुंड्या पालेभाज्या खात नाही हे तर मला माहितीच आहे. आणि गुंड्या इकडे जा गुंड्या तिकडे जा, शेवटी तू दररोज त्यांच्या डोळ्यासमोर असते. मी तर माहेरवाशीण आहे, दररोज थोडीच येते, कधीतरी येते, आणि आल्यानंतर आईला मला छान छान खाऊ घालायची संधी मिळते. तुला नाही करणार, लग्न करून जेव्हा तू सासरी जाशील ना तेव्हा तुला कळेल. काजल लगेच थोडीशी गंभीर होते आणि लग्न तर मी केव्हा करणारच नाही, आणि जरी केले तरी मी घर जावे घेऊन येईल. तेव्हा संगीता म्हणते की अगं थोबाडच फोडीन तुझं असे बोलल्यानंतर. तेव्हा काजल लगेच म्हणते की तायडे बघितलेस का, तू नसली आणि असली तरी कसे अत्याचार आपल्यावर करते. आणि संगीता काजलवर धावून जाते. तर काजल लगेच कलाच्या मागे लपते आणि बघ ना आई कशी दररोज असेच करत असते असे म्हणते. तेव्हा लगेच कला म्हणते की आई जाऊन दे, नको मारूस ग. आणि काजल म्हणते की आई तू बघतेस ना किती दिवसातून कलाताई मागे असे लपायला मिळते. आणि कला आणि काजल प्रेमाने जवळ येतात, एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तेव्हा कला म्हणते की चल गुंडा इकडे ये, मी तुला प्रेमाने कास भरते. तेव्हा काजल म्हणते की नाही तो तुझ्यासाठी बनलेला आहे, नको. तेव्हा कला म्हणते की काय ग, गुंडा इतक्या प्रेमाने भरवते, म्हणून काजल आणि कला एकमेकींच्या मागे धावतात आणि बळजबरीने ती काजलला भरायला लागते. तर काजल म्हणते की नाही ताई एक काम कर, तूच खा, आणि ती कलालाच घास भरवते. तेव्हा कला म्हणते की किती दिवसातून मी तुझ्या बरोबर मस्ती केली, खरंच खूप मजा आली. तेव्हा काजल म्हणते की हो तायडे मी सुद्धा तुला खूपच मिस केले. आणि त्याच वेळेस अद्वैत घराच्या बाहेर येतो आणि तो इतका खुश असतो की त्याला असे वाटत असते की आता खरी नक्की डिझाईन्स बनवत असेल, आणि जर मी तिला असे अचानक जाऊन पकडले तर नक्की तिला काही बोलता येणार नाही, तोंडावरच आपटेल. तर कला आतमध्ये सांगत असते की तिकडे सारखे पुतळे सारखेच राहावे लागते, जरा काही हसले तर प्रॉब्लेम, जरा काही बोलले तरी प्रॉब्लेम. आणि सगळ्यात मोठा पुतळा म्हणजे तर लगेच संगीता म्हणते की जावे बापू. आणि त्याच वेळेस अद्वैत आतमध्ये येतो. तर कला म्हणते की हो तोच, बरोबर तोच. तेव्हा संगीता आणि काजल कलाला खुणवतात की अद्वैत मागे आलेला आहे. तेव्हा कला वळून पाहते तर तिला धक्काच बसतो आणि कलाच्या हातामध्ये त्याला शिऱ्याची प्लेट दिसते. कला तर त्याच्याकडे रागाने पाहत असते. तर संगीता म्हणते की आओ जावे बापू या बसा. तर दिनकर विचारतो की जावे बापू आज तर तुम्ही असे अचानक गडबडीत आलात, तिकडे काही झाले का. तर अद्वैत म्हणतो की नाही तिकडे काही झालेले नाही. तेव्हा कला लगेच म्हणते की अरे चा असे कसे नाही म्हणतो. तेव्हा तिकडे काही झालेलेच असते. उद्योजक अद्वैत चांदेकर आलेले आहे, ते उगाच नाही हो ना चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की असे काही नाही. तर संगीता कलाला म्हणते की अगं गप्प राहा, काय चाललंय तुझे हे चांदेकर. तेव्हा संगीता
अद्वैतला जावई बापू म्हणण्याऐवजी चांदेकर म्हणून जाते आणि परत घाबरून जावई बापू असे म्हणते आणि बसा की तुम्ही कलाला घेऊन जाण्यासाठी आलात का असे विचारते तर आधीच म्हणतो की नाही आणि परत म्हणतो की हो आणि कलाकडे बघत मनात म्हणतो की इकडे तर ही चाटून पुसून शिरा खात बसली आणि घरी तर माझी सर्व पंचायत करून ठेवली, मला भूक लागली याचे तर हिला काहीच नाही आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात. ऑफिस मधून आल्यापासून मी काहीच खाल्ले नाही, साधा चहा सुद्धा घेतला नाही. तेव्हा कला म्हणते की काय रे काही म्हटलास का? तर लगेच अद्वैत म्हणतो की मी कशाला काय म्हणेल. तर लगेच कला म्हणते मी तर इथे मगासपासून काही खाल्लेले नाही आणि ही तर इथे शिरा खाते तू म्हटला ना. तर अद्वैत लगेच विचार करतो की हिला माझ्या मनातील कसे कळले असेल. तर लगेच अद्वैत म्हणतो की तुला कळले ना आता, मग चल लवकर, मला घरी जायचे, चल लवकर. तेव्हा कला तर खालीच बसते आणि शिरा खात म्हणते की मी इकडे खूप दिवसातून आले, मग मला थांबायचे इकडे आणि माझे झाल्यानंतर मी येईल, तोपर्यंत तू जा घरी. आणि तेव्हा अद्वैतला मनात विचार येतो की मी जर हिला सांगितले की माझे वापरायचे कपडे घरात सापडत नाही आणि हे जर सांगितले तर ही तर तमाशाच करेल आणि इकडे चर्चा रंगेल ती वेगळीच. तेवढ्यात संगीता म्हणते की आहो जाओ बापू बसा, मी गोडाचा शिरा तुमच्यासाठी घेऊन येते. अद्वैत तर खुशून बसायला लागतो तर लगेच कला म्हणते की अगं आई नको, हे चांदीकर शिरा वगैरे असले काही खात नाही आणि पग त्याच्याकडे डिरेक्टली तो ऑफिस मधून आला आणि फ्रेश झाल्याशिवाय तो काहीही खाणार नाही. अद्वैतला तर खूप राग येतो आणि मनात म्हणतो की ही तर आता मला खाऊन सुद्धा देत नाही, किती अति करायचे. मात्र शिऱ्यावर मस्त ताव मारत असते तर अद्वैत तिला म्हणतो की अगं खा लवकर. तेव्हा कला मात्र काही उत्तर देत नाही आणि शिरा खाल्ल्यानंतर लगेच पेपर हातात घेते आणि पेपर वाचायला सुरुवात करते. अद्वैत तर तिच्याकडे पाहतच असतो आणि म्हणतो की अगं खा ना लवकर, कशाला इतका टाइमपास करते. कला म्हणते की अरे करून दे ना मला टाइमपास, कोणी काय करायचे हे सुद्धा तूच ठरवणार का. तेव्हा अद्वैत थोडासा रागाने म्हणतो की आता लवकर खा, नाहीतर मी काय करेल हे तुला माहिती नाही. कला तर काही कमी नसते, विचारते की काय रे काय करशील आणि लगेच तो घाईने शिऱ्याची प्लेट घेतो आणि कलाला तो शिरा घाईनेच भरवतो. तेव्हा संगीता, काजल, दिनकर यांना तर खूप हसू येते. तर काजल म्हणते की वा दाजी, चक्क तुम्ही ताईला घासच भरवला एकदम आणि तायडे तू सुद्धा आता नाव घेऊनच टाक. कला म्हणते की काय रे चांदेकर काय असा तू इतका भरवतोस. तर अद्वैत तिला म्हणतो की अगं किती उशीर करशील, एकतर घरी जाण्यासाठी उशीर होतो. संगीता लाजत म्हणते की अगं जावई बापू तुला इतक्या प्रेमाने भरवतात कला, मग घे की भरून. अद्वैत घाबरतच म्हणतो की नाही नाही घरी जायचे लवकर. तेव्हा संगीता म्हणते की जावई बापू तुम्हाला जर गोडाचा शिरा नको असेल तर मी तुमच्यासाठी थालीपीठ बनवू का, तोपर्यंत जे काही कापड वगैरे तुम्हाला बदलायचे असेल ते बदलून घ्या. आणि दिनकरला म्हणते की तुमची लुंगी त्यांना घालण्यासाठी द्या. तेव्हा अद्वैत तर खूप घाबरत म्हणतो की लुंगी तर नकोच, नो फॉर्मॅलिटीज. कला आणि काजलला तर खूप हसू येत असते आणि अद्वैत म्हणतो की हे बघा घरी लवकर जायचे आणि घरी गेल्यानंतर मी फ्रेश होईल आणि मग खाईल काहीतरी. आणि कलाला विचारतो की तुला हसण्यासाठी काय झाले हे बघ, ऑफिस मधून आल्यापासून मी काही खाल्लेले नाही, भूक लागली मला आणि तू माझ्या वस्तूला कशाला हात लावतेस, एक गोष्ट जागेवर माझी सापडत नाही. तर कला म्हणते की अच्छा तुला तुझे कपडे सापडत नाही म्हणून मी माझं खाणं अर्धवट सोडून यायचे का, आणि कसला आहे रे तू, एकतर मला सुद्धा खाऊन देत नाही आणि तू सुद्धा खात नाही, आई म्हणते तर खाऊन घे. तेव्हा लगेच कला ही त्याच्या हातातील प्लेट घेते. तर अद्वैत हा घाईने रागानेच किचन मध्ये जातो. संगीता तर खूपच घाबरते कारण किचन मध्ये खूप पसरा आहे असे म्हणते. तर तेवढ्यात अद्वैत एक डब्बा घेऊन येतो आणि कलाच्या हातातील त्या प्लेट मधील शिरा त्या डब्यामध्ये ओततो आणि घरी जाऊन खा, नाहीतर गाडीमध्ये बसून तू गंमत बघत खा असे म्हणत तो डबा तिच्या हातात येतो. तर कला म्हणते की नाही मी इथेच खाणार, तुला जायचे असेल तर तू जाऊ शकतो, मी येईल नंतर. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला खायचे असेल तर तू खा, मी तुला अडवत नाही, पण घरामध्ये एकही गोष्ट माझी सापडत नाही, तू व्यवस्थित का ठेवत नाही. तेव्हा कला म्हणते की अरे अगोदर तू तुझ्या वस्तू व्यवस्थित ठेवायला शिक, म्हणजे त्यामुळे मला सुद्धा तुझ्या वस्तूला हात लावता येणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की असे अजिबात नाही, माझी एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीम मध्ये जर कोणी ढवळाढवळ केले तर मला त्या गोष्टी सापडत नाही, हा प्रॉब्लेम आहे. दिनकर आणि संगीता यांना खूप हसू येत असते. तेव्हा कला त्याला हळूच रागाने म्हणते की तू येथे भांडण करायचे नाही. तर अद्वैत तिला विचारतो मग तू घरी येणार की नाही. तेव्हा संगीता म्हणते की अगं कला कशाला वाद घालते, जा त्यांच्याबरोबर घरी, इतकी बोलवतेस मग जायचे ना तू. तर कला म्हणते की आई तू सुद्धा याची बाजू का घेतेस, त्याला कपडे सापडत नाही मग दुसरे काहीतरी घालावे, म्हणजे याने काही समजून घ्यायचे नाही, सारखे मी समजून घेते यायचे का. तेव्हा संगीता लाजत म्हणते की अगं कला यालाच प्रेम म्हणतात. तेव्हा कला म्हणते की ओके ठीक आहे जाते मी, कारण माझी आईच आता माझ्या बाजूने बोलत नाही, मग मी काय करणार. आणि लगेच कला ही आदित्य बरोबर जाण्यासाठी निघते आणि आई बाबा गुंडे मी पुढच्या वेळेस नक्की लवकर येईल आणि सगळ्यांचे सगळे जागेवर व्यवस्थित ठेवून येईन, कुठे काय ठेवले हे सांगून सुद्धा येईन, हव्या तर चिठ्ठ्या सुद्धा
ठेवून येईन म्हणजे कुणाला त्रास नको आणि मला सुद्धा कुणाचा त्रास नको असे आदित्यकडे बघत म्हणत असते. तेव्हा दिनकर म्हणतो की हे बाळा कधी ये, घर तुझेच आहे. तर संगीता म्हणते की हे बाळा मी तुला जा म्हटले, मग रागावू नकोस. तेव्हा कला हसून म्हणते की आई तसे काही नाही आणि ती दोघांच्या पाया पडते. तेव्हा संगीता आणि दिनकर म्हणतात की सुखाने संसार करा. तर कला ही अद्वैतला खुणावते की दिनकर आणि संगीताच्या पाया पडण्यासाठी. तेव्हा अद्वैत लगेच त्यांच्या दोघांच्या पाया पडतो. तर संगीता म्हणते की राहून दे जावई बापू. हे सर्व पाहून कला मनात म्हणते की एकीकडे त्या सरोज मॅडम संसार माझा पूर्ण होऊ नये प्रयत्न करतात आणि एकीकडे माझे आई बाबा सुखी संसारासाठी मला आशीर्वाद देतात. देवी अंबाबाई तू माझ्या नशिबात नक्की काय लिहून ठेवले हेच माहिती नाही. आणि लगेच गाडीतून अद्वैत आणि कला ही घरी येतात. तर कला गाडीतून खाली उतरते आणि 2 घास निवांत खाईन असे म्हटले होते, तर किती काही करत होतास असे अद्वैतला म्हणते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो अगं तू तर खात बसली होती, मी तर ऑफिस मधून आल्यापासून साधा चहा सुद्धा घेतलेला नव्हता. की अरे मग तसे तू बोलायचे होते. तर आदित्य म्हणतो की तूच तर तुझ्या आई बाबांना म्हटली हा कपडे बदलल्याशिवाय काही खात नाही म्हणून. कला म्हणते की अरे हो, पण त्यावरती माझी आई तुला म्हटली होती की जावई बापू येतेच तुम्ही कपडे बदलून घ्या, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते, मग तेव्हा तू नाही का म्हटला. आदित्य म्हणतो की वेळ लागले का मला ती लुंगी घालून बसायला. कला म्हणते की हे फक्त नाटकच करतो तू, भूक लागलेल्या माणसाला समोरचे काही दिसत नाही, फक्त भूकच दिसते. तर तुझ्या इगो पुढे दुसरे काही दिसतच नाही. तर लगेच आदित्य म्हणतो की मुद्दा इगोचा नाही, मी कधीही केव्हा काही खात नाही. तर लगेच कला म्हणते की अरे मग डोकं खातो त्याचे काय कधी सुद्धा. तेव्हा आदित्य म्हणतो की मला माहिती आहे की तू मुद्दामून टाइमपास करत होती. कला म्हणते की अरे मुद्दामून कसे, मी माझ्या घरी गेले होते, मग मी माझ्या वेळेनुसारच निघणार होते. तेव्हा आदित्य म्हणतो की वेळेनुसार कसे, म्हणजे तुझी वेळ ती वेळ आणि बाकीच्यांची वेळ ही खाऊ वाटला का. कला म्हणते की म्हणजे काय. तर आदित्य म्हणतो की मी तुला घेण्यासाठी तिकडे तुझ्या मागे आलो होतो. तेव्हा लगेच कला म्हणते की हे बघ मी तुला माझ्या मागे येण्यासाठी सांगितले नव्हते. तर लगेच आदित्य म्हणतो उद्यापासून तू माझ्या वस्तूंना हात लावण्याचे बंद कर, मी तुझ्या मागे नाही येणार. तेव्हा कला म्हणते की हे बघ मी सुद्धा त्याच खोलीत राहते, मग मी माझ्या वेळेनुसार आणि माझ्या मनानुसारच त्या वस्तू त्या तिथल्या तिथे ठेवणार, तुला हवं ते कर. आणि दोघे भांडतच आतमध्ये येतात. तर कला म्हणते की बास कर, परत तुला वाद घालायचा का. एकतर अगोदरच माझे डोके दुखते आणि सरोज तर समोरच असते. आणि सरोजला पाहून दोघे तेथेच उभे राहतात. तर अद्वैत लगेच आतमध्ये जायला निघतो. तेव्हा लगेच कला म्हणते की चांदेकर थांब. सरोज फक्त बघतच उभी असते. तर कला म्हणते की चांदेकर आता मी माझ्या घरी गेले होते, मग मला तू घेण्यासाठी तिकडे आला होतास ना. तेव्हा अद्वैत सरोजकडे बघत मनात म्हणतो की हे असे आता का विचारत असेल. आणि लगेच आदित्य म्हणतो की चल ना कशाला टाइमपास करतेस. तर कला म्हणते की फक्त एकदा तू स्पष्ट उत्तर दे की तूच मला तिकडे घेण्यासाठी आला होता म्हणून. तर अद्वैत लगेच म्हणतो की मी तुला किती वेळेस सांगितले की तू मला तिकडे बोलावले नव्हते, मीच तुला तिकडे घेण्यासाठी आलो होतो. झाले का तुझे समाधान. 1000 वेळी मी तुला हीच गोष्ट सांगायची. तर कला हळूच म्हणते की नाही झाले. आणि सरोजकडे बघत म्हणते की अरे माझे तर समाधान झाले, पण जर तू सांगितले नाही तर उगाच गैरसमज वाढतात म्हणून मी. आणि लगेच कला आतमध्ये निघून जाते. तेव्हा अद्वैत मनात म्हणतो की किती मूर्खपणा चालू आहे, हिच्या डोक्यात नेमकं काय चालते ते माहित नाही. आणि सरोज फक्त अद्वैतकडे शांतपणे पाहतच असते. आणि अद्वैत सुद्धा रूम मध्ये निघून जातो. तर सरोज म्हणते की ही अत्यंत हुशार आणि चलाक मुलगी आहे, हिने आज सुद्धा अद्वैतला तिला घेण्यासाठी बोलवलेच असणार. त्यानंतर इकडे संगीता दिनकरला चहा घेऊन येते आणि बसा चहा घ्या असे म्हणते. तर दिनकर म्हणतो की अगं संगीत तू पण बसणार. तर संगीता म्हणते की काय बसा, एकतर घरामध्ये खूप काम पडलेली आहेत त्यामुळे सर्व काम मी आटपून येते. तर दिनकर तिला म्हणतो की अगं होतील सर्व काम, जरा शांत बस. तर संगीता म्हणते की काय आज तर खूपच खुश दिसता. दिनकर म्हणतो की अगं पावसाची एखादी सर आल्यानंतर सर्व काही ताजे तवाने दिसते, तशी आपली कला सुद्धा आल्यानंतर सर्व काही हे खूप छान दिसते. आणि पावसाच्या सरीप्रमाणेच आपली कला आहे, जेथे जाईल तेथे इंद्रधनुष्य घेऊनच जाते. संगीतात तर दिनकरला बघून खुशच होते, कारण इतक्या दिवसातून दिनकर तिला इतक्या आनंदात दिसतो. तेव्हा संगीता म्हणते की बोला आज खरंच तुम्ही खूप छान दिसता. तेव्हा दिनकर खुशून म्हणतो की आज आपले जावई बापू आणि कला एकमेकांना किती शोभून दिसत होतेस. संगीता म्हणते की हो, ते भांडत जरी होते तरी त्या भांडणात त्यांचे दोघांचे एकमेकांबद्दलचे प्रेम दिसत होते. दिनकर म्हणतो की हो संगे, भांडण महत्वाचे नसते, त्यामागचे कारण महत्वाचे असते आणि प्रेम सुद्धा तसेच महत्वाचे असते. तर इकडे अद्वैत आणि कला रूम मध्ये असतात. तर कला ही काम करता करता तिच्या मनात येते की याला आताच डिझाईन्स हव्या आहेत, मग काय करावे. म्हणून सानिकाला लगेच ती मेसेज करते की डिझाईन्स केव्हा लागतात. तेव्हा सानिका तिला मेसेजवर सांगते की सर आता दुसऱ्या सिस्टीमवर काम करत आहे, त्यांनी अजून तसे सांगितलेले नाही. तर कला ठीक आहे असे बोलून फोन
बाजूला ठेवते. तर तिकडे दिनकर संगीताला म्हणतो की जावे बापून आज कला घरी दिसली नाही. तर लगेच ते तिच्या मागे तिकडे इकडे निघून आले. संगीता म्हणते की हो, त्या दोघांचे एकमेकावर खूप प्रेम आहे. आतापर्यंत मला असे वाटत होते की मी माझ्या पोरींची वाट लावली, पण आता सर्व पाहून देव करतो तो चांगल्यासाठी आणि लग्नाच्या गाठी तोच बांधतो. तेव्हा दिनकर थोडा अस्वस्थ होतो आणि संगीता विचारते की काय झाले. तर दिनकर म्हणतो की आज कला इथे आली पण खूप मला अस्वस्थ वाटली. संगीता म्हणते की ते मला सुद्धा जाणवले, पण संसार म्हटल्यानंतर छोटे रुसे फुगे येतातच, त्याशिवाय संसारातील प्रेम तर फुलतच नाही. तर दिनकर म्हणतो की हो, आणि संगीता अंबाबाईला हात जोडते. कलाच्या पाठीची खंबीरपणे उभी राहून माझ्या तिन्ही पोरींकडे लक्ष दे असे मागते. दिनकर सुद्धा अंबाबाईला हात जोडतो. त्यानंतर इकडे कला ही बाजूला होते आणि तिला असे वाटते की आद्वितला पाणी लागते की काय. लगेच आद्वित सुद्धा त्याच वेळेस उठतो आणि कला त्याला पाणी घेऊन येते. तर कलाचा धक्का आद्वितला लागतो. आद्वित म्हणतो की काय हे. तेव्हा कला म्हणते की सॉरी, तुला पाणी लागते म्हणून पाणी देते. तर आदित म्हणतो की मला पाणी नाही, पेन लागतो, म्हणून तो पेन घेण्यासाठी जातो. तर कला लगेच त्याच्या लॅपटॉप मध्ये ती डिझाईन चेक करत असते आणि तेवढ्यात आदित तिच्या जवळ येतो आणि तिला लांबच राहायचे. आणि कला म्हणते की काय. तर आदित म्हणतो की उगाच नाटक करू नको, ऐकलेस ना तू. आणि परत कपड्यांच्या ती घड्या घालत असते आणि त्या कपड्यांच्या घड्या घालून ती कपाटात ठेवायला जाते. तर समोरून आद्वैत येतो आणि पुन्हा त्यांची धडक होते. तेव्हा आद्वैत तिच्यावर पुन्हा ओरडतो की तुला सांगितले की लांब राहायचे. तर कला लगेच म्हणते की काय रे, तुम्ही मला काय समजलेत. मी काही केले, तुमचे माझ्याबद्दलचे जे काही गैरसमज आहे ते तुम्ही बाजूला ठेवा. सारखी मी स्वतःला सिद्ध करत नाही फिरणार. तुम्हाला हवा तो विचार तुम्ही कराल, माझ्याविषयी हवे ते मत मांडताल, पण मी सुद्धा तुम्हाला सांगते की मी कोणी नाही, माझं सुद्धा अस्तित्व आहे. आद्वैत तर तिला विचारतो की इतक्या अचानक तुला चिडण्यासाठी काय झाले. तर लगेच कला म्हणते की कारण मी सगळ्यांसाठी सगळं काही करत असते आणि त्याची तर काही नाही. आणि त्याचे जे आद्वैतचे कपडे घड्या घातलेले असते ती आद्वैतच्या अंगावर फेकून देते आणि तुझे तू आवर, मी काही करणार नाही असे बोलून बाहेर निघून जाते. तर आद्वैत म्हणतो की चिडायला काय झाले हे तर सांगितले नाही आणि चक्क बाहेर निघून गेली. तर आणि तुम्हाला काय सुरू होते, एकटाच आहे मी या रूम मध्ये, म्हणून अद्वैत विचारत पडतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला ही अद्वैतला म्हणते की उगाच गरीब बिचारा अद्वैत कसा माझ्या तावडीमध्ये सापडला असे लोकांचे गैरसमज नको. माझ्या साध्या वागण्याचा इतका अनर्थ होतो, त्यामुळे खरंच मला कुणाकडून काही अपेक्षा नाही. म्हणून कला रडत असते आणि लगेच ती झोपायला जायला निघते. तर लगेच अद्वैत तिचा हात धरतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण नाश्ता करायला बसतात. तर कला ही मुद्दाम अद्वैतला काही वाढत नसते. अंजूला ती सरसमोर वाढवण्यासाठी सांगते. तर अद्वैत म्हणतो की जर खऱ्यांनी मला वाढले नाही तर मी ब्रेकफास्ट करणार नाही असे स्पष्ट शब्दात तो सरोज समोर आणि घरातली सर्वांसमोर म्हणतो. सरोजला तर रागच येतो, पण अद्वैतला असे वागताना पाहून तिला तर आणखीन राग येतो. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.